रात्री दिसणारा गूढ किल्ला. एकदा आरव नावाचा एक छोटा मुलगा आणि त्याची मैत्रीण मीरा जंगलाजवळ खेळत होते. अचानक त्यांना दूरवर एक मोठा चमकणारा किल्ला दिसला. दिवसा हा किल्ला कधीच दिसत नसे, पण त्या रात्री तो चमकून उभा होता. आरव म्हणाला, चल आपण पाहून येऊया. दोघं सावधपणे किल्ल्याच्या मोठ्या दरवाजातून आत गेले. आत एकदम शांत होते, पण भिंतीवरचे दिवे आपोआप चालू बंद होत होते. मीरा थोडी घाबरली, पण आरव म्हणाला, काही नाही, फक्त वारा असेल. ते पुढे गेले आणि अचानक त्यांच्या समोर एक पांढरी चादर हवेत हलू लागली. मीरा ओरडली, भूत! दोघे पळणार तितक्यात चादर खाली पडली आणि आत एक छोटा पांढरा ससा होता. ससा म्हणाला, मी भूत नाही, मी फक्त खेळत होतो. आरव आणि मीरा हसू लागले. किल्ल्यात पुढे गेल्यावर छतावरून 3 लहान वटवाघोळे खाली आली. ती भू भू असा आवाज करत होती, पण थोड्या वेळाने ती हसू लागली. आम्ही घाबरवत नाही, ती वटवाघोळे म्हणाली, आम्हाला फक्त मजा करायची असते. दोघांना आता अजिबात भीती वाटत नव्हती. शेवटी ते एका मोठ्या हॉलमध्ये पोहोचले. तिथे छोटी चमकणारी भूतांसारखी मुलं नाचत होती. ती मुलांना पाहून म्हणाली, आम्ही हॅपी घोस्ट्स आहोत, आम्ही फक्त डान्स पार्टी करतो. आरव आणि मीरा पण त्यांच्यासोबत नाचू लागले. सगळे खूप मजा करू लागले. थोड्या वेळाने एक मोठं गोल भूत हळूच पुढे आलं. ते हसून म्हणालं, हा किल्ला भीतीदायक नाही, हा हॅपी हॉन्टेड कॅसल आहे. इथे कोणीही घाबरत नाही, इथे फक्त हसणं आणि खेळणं आहे. आरव आणि मीरा आनंदाने बाहेर आले. ते दोघं म्हणाले, भय नसलेली ही सर्वात मजेदार हॉरर ॲडव्हेंचर होती.